गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आम्ही लवकर निघणार होतो, अर्ली मॉर्निंग 6 वाजता. सो नेहमीप्रमाणे आम्ही आज लेट उठलो आहे आणि लेट कामं चालू झालेत. बाईक चेक चालू आहे सगळ्यांचं आणि आपल्या बाईकची चेन पडते हे मला कळालं आहे. सो मी अगोदर जाणार आहे सर्व्हिस सेंटरला चेन पॉकेट टाकायला. मग हे लोक मला नंतर भेटतील. अगोदर चेन पॉकेट टाकायला जाऊया आणि मग तिथूनच आपण नाश्ता करून यांना भेटूया. बाईक रेडी केलेली आहे मी, सामान काढावंच लागेल सर्व्हिस सेंटरला जाऊन. सो सर्व्हिस सेंटरला आलो आहे, भरपूर गर्दी आहे, नंबर आहेत भरपूर. आपली गाडी इथं उभी आहे, आंघोळीला जाणार आहे आता ती. बघूया अजून किती वेळ लागतोय. सगळे रेडी होऊन बसलेत, लवकरात लवकर होईल तितकं चांगले आपल्यासाठी. पुढचा प्रवास अजून भरपूर लांबचा आपला. 6.5 hours later. सो मी सर्व्हिस सेंटरला आलो होतो 10 वाजता, आता वाजलेले आहेत 12:30. यो भाई एक नट याने 8 वेळेला खोलले विक्रांत. नाही भाई, सर्व्हिस नाही अजून, तसा नाही काम. बघूया. हे जेवला का तू? ऑर्डर येते अजून, सगळी लेट आहे, सगळी लेट. ऑर्डर येते, यांचं पण अर्धा तास झाला ऑर्डर देऊन. विक्रांत दादाच्या गाडीचं काम पण करायचं आहे, ती तिथं लावली आहे. त्याला पण आता 5-5 मिनटं बोलून अर्धा तास जास्तच झाला इथं. आणि हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आहे तिथं पण 5-5 मिनटं बोलून अर्धा तास झाला आहे. सो सगळे लेट लतीफ आहेत. सो काही काम करायचं असेल तर 2 तास अगोदर येऊन काम करा. आणि हा बघा, लग रहा है मेरी जान लग रहा है. सो बघूया कधी गाडी बनते, अजून 1 तास तरी लागेल असं वाटतंय. A few minutes later. सो गाईज आता आम्ही खारदुंगला चाललोय. काल जे आपण काल जो आपण लेह पॅलेस बघायचा राहिला होता आपला, तो बघा हा समोरचा लेह पॅलेस. मेंटेनन्समुळे काल बंद होता तो. आता आपण चाललोय खारदुंगला. भरपूर लेट झालं आहे निघायला. ॲक्च्युअल विक्रांतची गाडी बनवायची होती. सर्व्हिस सेंटर एकदम बकवास सर्व्हिस सेंटर होता. खूप टाईमपास होता. इथून सुरुवात होते खारदुंगलाची. ही जी व्हॅली बघताय तुम्ही, नुब्रा व्हॅली आहे. इथून स्टार्टिंग होते नुब्रा व्हॅलीची. खाली तिथं साईनबोर्ड होता की वेलकम टू नुब्रा व्हॅली. तो आता आपण टुवर्ड्स चाललो आहेत खारदुंगला. तो इथं रोड कन्स्ट्रक्शन पुढं चालू आहे. कारला एंट्री बंद केली आहे, फक्त बाईक चालवत ठेवल्यात आज. त्यांचा तो समोरचा जो चालला आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणून आम्हाला पण जाऊ दिले त्याच्या मागं. पंक्चर किट आम्ही कॅरी केलं आहे. रस्त्याची कंडिशन बघून असं वाटतं की पंक्चर किट कधी ना कधी 1 ते 2 दिवसात पंक्चर किट यूज करायला लागेल असं मला वाटतं आहे. पंक्चर किट सगळं कॅरी करून चाललो आहे. जेरी कॅन्स पण कॅरी केलेले आहेत मागं. बघूया काय होतंय. क्या है रे बाबा हमारे नसीब में, खाली धूल बर्फ. स्नोफॉल बघायला सगळ्यांना मजा येते, पण खारदुंगला स्नोफॉल झाली नाही पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण खारदुंगला जर स्नोफॉल झाली तर टेम्परेचर डायरेक्ट -5-6 जाईल आणि मग नंतर फार त्रास होणार आहे त्या गोष्टीचा आम्हाला. त्यामुळे आम्ही जरा ऊन आहे तर पटकन खारदुंगला क्रॉस करायचा विचार केला आहे. जर आज आम्हाला शोरूमला 4 किंवा 5 वाजले असते. खारदुंगला आता 2 घंट्याचाच रूट आहे, पण आम्ही नसतो गेलो. कारण संध्याकाळी रिस्की आहे खारदुंगला, विजिबिलिटी नसेल तितकी. सकाळीच आता आम्ही साऊथ पुलूला आलो आहोत. साऊथ पुलू म्हणजे जो खारदुंगला आहे त्याचा साऊथ वेस्ट पार्ट, हा साऊथ पुलू आहे. सो आता आम्ही साऊथ पुलूला जो चेकपोस्ट आहे तिथं आहोत. तिथं सगळ्यांची एंट्री होईल. आमची झाली आहे. विक्रांत पुढं थांबला आहे, मी, सूरज आणि सुयोग. जयेश थोडा मागं थांबला आहे. मे बी रोड इश्यू आहे, ट्रॅफिक आहे मागं थोडाफार, म्हणून मागं थांबला आहे. सो जसा जयेश येईल तशी त्याची एंट्री करून आपण पुढे जाऊया. स्टाईल बघा पाणी प्यायची. ह्याला बोलतात आळशीपणा. हेल्मेट काढायचं नाही. कॅप्टन
कॅप्टनची इज्जत ठेव. बालाकला भिजला. आता वर, आता थंडा बोल ना का अजून. तो गाईच ज्या पासची मी सकाळपासून वाट बघतो ॲक्च्युली, तो या पासवर यायला खूप रायडर्स तरसतात. असा हा पास खारदुंगला 17,982 फूट उंच खारदुंगला पास आहे. आणि आम्ही आता तिथं टॉपला आहोत खारदुंगला पास. आणि एक प्राऊड मुमेंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा इथं लागलेला आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो जयचे लोक मागेत, ते येईपर्यंत आपण फोटो सेशन करून घेऊया. काय घाई नाही आहे काय. जितके हाईप लोकांनी बनवली आहे खारदुंगला धरून की तिथं गेल्याने डोकं दुखतं, चक्कर येते, असं काही सीन नाही आहे इथं. तो ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी या, बिंदास्त या. खूप छान जागा आहे, छान वाटतं इथे येऊन. आणि तुम्ही जे समोरचे डोंगर पाहतायत ते सियाचिन ग्लेशियरचे डोंगर आहेत. सो आता आपण आईस स्नो माउंटन्स, त्यानंतर कोल्ड डेझर्ट, आता परत स्नो माउंटन्स, आणि आता आपण जाणार आहोत टुवर्ड्स सियाचिन ग्लेशियरकडे आपण जाणार आहोत. तो बर्फाच्या डोंगरात आपण जाणार आहोत. तो थोडा आपण फोटो सेशन करू. या सगळे पोचलेत. सो आता आम्ही पोचलो खारदुंगला पॉईंट, खारदुंगला पास पोचून आम्हाला 5-10 मिनटं झाली आहेत. जयेश लेट आलाय, सुमित दादा लेट आलाय. आमची 4 पोरं आम्ही जेवण लेट आल्या, तुमची 4 पोरं जेवण तुम्ही पुढे आल्या. हां, सो आता आमची 4 पोरं घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. यांची 4 पोरांचे फोटो कोण काढेल? पैसे आमच्याकडे येतो. पैसे का क्या है भाई, आज है तो कल नहीं बाबू परसों भैया. है, परसों नहीं है. हाँ, पाना है. पाना है तो सब है. तर गाईज सो फायनली मी आहे बघा स्नो. टॉप ऑफ द वर्ल्ड माहिती खारदुंगला. आज आम्ही 8 दिवस झाले राईड करतोय आणि 8 दिवसानंतर मी स्नोला हात लावतोय गाईज. बघा स्नो, मला स्नो दिसतोय गाईज. आपण खारदुंगला आहे, जो वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पीक मोटर पॉईंट आहे. आता सेकंड आहे कारण की फर्स्टला उमलिंगला गेला आहे. सो आय गेस तुम्हाला दिसत असेल तिथं एक, तिथं आपले सैनिक तिथं राहतात वर, काय बोलतात त्याला, हां तिथं बंकर दिसतो एक सोल्जरांचा. सो आम्ही मोटेबल रोडवर आलो तरी आम्हाला बाईक हलवायला दम लागली आहे. आपले सोल्जर या पीकपासून आय गेस 1000 फूट अजून उंच असतील ते. तिथं ते डेली सर्वाईव्ह करतात. सो सल्यूट आहे त्यांच्या कार्याला. आता आम्ही निघतोय टुवर्ड्स नुब्रा व्हॅली. सो फायनली भिवंडीचे सुप्रीमसी रायडर्स, भिवंडी आणि शिरफाटेचे सुप्रीमसी रायडर्स, वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो गाईज आता जस्ट थोड्या वेळा अगोदर माझी आणि माझ्या काकाची थोडी गरमागरमी झाली होती. चिडचिड होते. मी काही जण किती वेळा सांगितलं भांडण करू नका, भांडण करू नका, काय असेल ते मारामारी करा आणि मिटवा. कधीचा नारायण येऊच, कधीचा नारायण. ही अशी माणसं असली ना बरोबर जिंदगी दाख्याला लागल. कोणची का होल्यान का आपली होतील, अंजूरकर होल्यान का कोणची? होल्यान मानकुलकरांची. आमची आई मानकुल अंजूरची आहे. ही बाटलेकर यांची होतील. आमची बी आजीची आजीच बहिणी अंजूरची आहे म्हणून. तवरा होला, तवरा नाही. चल 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 चल. माझ्या आता फोटो दिले, मग क्लिक कसा करू? सो चला
गुलशन दादा ऑल ओके. ऑल गुड. थोडासा दम लागतोय. बस स्वप्न पूर्ण झालंय. त्याचा एक समज अजून स्वप्न पूर्ण नाही झालं, अजून आपल्याला उमलिंगला करायचं. झालाय, अजून व्हायचे छोटी. सो हा आता नवीन माझा पर्सनल गाईड आहे. या पर्सनल गाईडची मला जास्त चिंता वाटते, म्हणून मी त्यासाठी बोलतो होतो की पटकन चला. माझी चिंता नाही, तिकडे मोठ्या दादाची चिंता करा. हा बघा आमचा मोठा दादा, त्याला गाडी लावायला 2 जण, स्टँड लावायला 1 जण, अशी 3-4 जण एकत्र लागतात. मित्रांनो आम्ही इथं आता कॉफी प्यायला थांबलोय. खारदुंगला की कॉफी कप पियेंगे. आणि आताच आमचं डिस्कशन चालू होता की खारदुंगला हा माइलस्टोन बघून जितकं आम्हाला प्राऊड फील नाही होत आहे, तितकं प्राऊड फील आम्हाला हा आपला भगवा बघून होत आहे. सो आपला भगवा असाच वर फडकत राहावा ही सगळ्यांच्या मनात इच्छा आहे. आणि आता आम्ही कॉफी पिऊन लगेच नुब्रा व्हॅलीकडे जाणार आहोत. तो काहीच आम्हाला आईच बघायला भेटत नव्हता. खारदुंगला वरून उतारताना बघा आईच, तो काहीच आता जेव्हा आम्ही जोजीला क्रॉस केला आम्हाला तेव्हा स्नो लागला होता. त्यानंतर आम्हाला आता स्नो बघायला भेटतं इतक्या जवळून. बाकी सगळ्या पासेसवर स्नो होता पण लांब होता. पण आता जो आम्ही जोजीला उतरतोय स्नोच्या एकदम क्लोज उतरतोय. टेम्परेचर खूप कमी आहे, थकवा जाणवायला लागला. आता गाडी बंद केली तरी गाडी पूर्णपर्यंत जाईल. पण शिवक बोलल्या गाडी बंद नका करू, कंट्रोल नाही राहत. गिअरमध्ये असलेली गाडी कंट्रोलमध्ये असते, नाहीतर गाडी फ्री फ्लोमध्ये चालायला लागली तर कंट्रोलच्या बाहेर होते. तो आता आम्ही जास्त काय बोलत नाही आहे, मला पण थकवा लागतो आहे. तो निघूया पुढं. तर गाईस टेम्परेचरचा अंदाज तुम्ही याने लावा की बर्फातून निघणारं पाणीसुद्धा घोटलं आहे. बघा हा बघा भाला तयार झाला आहे. हा पाणी ज्या बर्फातून ड्रिप खाली पडतो आहे त्याने हा भाला रेडी झाला आहे. सो तुम्ही विचार करा किती टेम्परेचर असेल इथं. आता हा भाला मी घेऊन चाललो आहे सोबत. तर मित्रांनो आता टॉपवरून आम्ही खाली उतरतो आहे आणि आता आम्ही आलो आहे नॉर्थ कुलू. अगोदर जी स्टार्टिंग होती ती साऊथ कुलूपासून होती. आता जो खारदुंगलाचा एंड आहे तो नॉर्थ कुलूपासून होता. तिथं मेडिकल अवेलेबल आहेत. कोणाला जर खारदुंगलावर काही इजा झाली, कोणता प्रॉब्लेम आला तर तो इथं घेऊन येतात त्याला, नॉर्थ कुलूला किंवा साऊथ कुलूला. तर नॉर्थ कुलूचा बेस कॅम्प इथं बसला आहे विनोदा. मेडिकल इमर्जन्सी सिकनेस मेडिकल इमर्जन्सी. मित्रांनो आता आम्ही इथं साऊथ कुलूला आलो होतो. जसं आम्ही साऊथ कुलूला आलो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा इथेही दिसला आम्हाला. आमची गाडी बघून सरांनी आम्हाला थांबवलं, आम्हाला विचारलं तुम्ही कुठले आहात. सो आम्ही सांगितलं की आम्ही भिवंडीचे आहोत. सो सर पण शहापूरचे आहेत. पूर्ण आपली मराठा बटालियन इथे आहे आमच्यासाठी, आपल्या देशासाठी ते इथेच आहेत. सो भरपूर मदत केली त्यांनी. ऑक्सिजन सगळ्यांचं ऑक्सिजन चेक केलं, मेडिसिन्स दिल्यात, थोडेशा इन्स्ट्रक्शन्सही दिल्यात. सो पुढं कधी काहीतरी झालं तरी कॉन्टॅक्ट नंबर दिला आम्हाला. जर आम्हाला या पूर्ण लेहमध्ये कुठेही हेल्प लागली तर दादा नक्की फोन करा असं बोललेत ते आम्हाला. सो आता आम्ही निघतो. तर काय आता आम्ही नॉर्थ पोलवरून निघालो आहोत. नॉर्थ पोल मीन्स जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की खारदुंगचा नॉर्थ साईड. आणि आता आपण आहोत सियाचीन ग्लेशियरमध्ये. सियाचीन एरिया जो बोलतात, सियाचीन माउंटन रेंजेस, त्या ह्याच आहेत सियाचीन माउंटन रेंजेस. तर आता खारदुंगला आपल्याला 17, तो खारदुंग विलेज आहे तो 17 किलोमीटर आहे इथून. तो आम्ही नॉर्थ पुलूला पोचलो. तर सर आपल्याकडचेच होते, तर सरांनी आमचा भरपूर पाहुणचार केला आहे.
आम्हाला पण बरं वाटलं. आपल्याकडचे सर आम्हाला भेटले, आमचा पाहुणचार केला. सरांनी आम्हाला भरपूर मदत केली. मेडिसिन आम्हाला ते जेवण पण ऑफर केलं होतं, बट आम्ही नाही जेवलो. कॉज त्यांनाही इश्यू नको व्हायला म्हणून आम्ही आता पुढे निघून चाललो खारदून विलेजकडे. टुवर्ड्स डिस्ट्रिक्ट, आम्हाला डिस्ट्रिक्टपर्यंत रीच करायचं आहे म्हणून आम्ही लवकर पण निघतो आहे. तर आता आपण भेटूया डिस्ट्रिक्टकडे. तो गाईज गेली 45 मिनटं आम्ही गाव शोधतोय. गाव काय सापडत नाही आहे. तिथं तिथं काम चालू आहे. ते कामगार तिथं राहतात, त्याच फक्त रूम दिसत आहेत. बाकी आता खारदून गाव सोडल्यानंतर एकही गाव नाही आहे. डिस्ट्रिक्टचा कोणता बोर्डही दिसत नाही आहे. 8 वाजून गेले असतील. आम्ही राही 8 वाजता चालू केली, 7:30ला राही चालू केली. आम्ही राईट कॅम्पमधून 7:30 समथिंग काहीतरी चालू केली होती. आता 1 तास जास्त झाला आहे, पण आम्हाला एक खारदून विलेज भेटला होता. त्यानंतर आमचं चाललेलं की डिस्किटला आपण स्टे करूया, पण डिस्किट भरपूर लांब आहे मित्रांनो. गेली 45 मिनटं जास्त झाली आहेत. आम्ही या घाटातच आहोत अजून. रोड काय सापडत नाही आहे, गाव दिसत नाही आहे. तो गाईज आता इथून डिस्ट्रिक्ट काहीतरी 25 किलोमीटर आहे. रातचे 9 वाजलेत, रात्रीचे 9 वाजलेत. अजून 25 किलोमीटर ड्राईव्ह करायचं आहे. खालसार विलेज येऊन गेला आहे. खालसार इथं पुढंच आहे, पण खालसारला स्टे भेटत नाही आहे. तर आम्हाला आमच्या आयटरीप्रमाणे डिस्ट्रिक्टला स्टे घ्यावा लागेल. हो, प्रॉब्लेम झाली होती आता बाईक मातीमुळं. तर आम्हाला आता डिस्ट्रिक्टमध्ये स्टे घेण्यासाठी अजून 1-1.5 तास 1 तास तरी गाडी चालवायला लागेल. 25 किलोमीटर 1 तासात व्हायला पाहिजे. रोड कंडिशन खूप खराब आहे इथली. लँडस्लाईड झालेले आहेत भरपूर ठिकाणी. त्यामुळं हे बघा, तिथं समोर पण लँडस्लाईड झालेली आहे. आत्ताच हा एरिया क्लिअर केल्यासारखा वाटतं आहे. बाजूला दरी आहे, अंधारात काही खाली जास्त दिसत नाही आहे. One eternity later. सो फायनली आम्ही आता हॉटेलवर आलेलो आहोत. भरपूर लेट झालं आहे आणि त्यांना पण माहिती होतं वाटतं या रूममध्ये आम्ही तिघं राहणार आहोत. विक्रांत दादा, मी आणि सूरज जो इथं नाही आहे, दुसरीकडे गेला आहे. बघा, विक्रांत दादा, सॉरी हा विक्रांत दादा आहे. सूरज, विक्रांत दादा आणि मी 3 बदकं. बनवून ठेवल्या. सो आता पटकन आम्ही फ्रेश होतो आणि जेवायला जातो. सो गाईज, आता आम्ही जेवायला आलो आहोत. बऱ्याच दिवसानंतर पंक्तीला बसलेत लोक. पंक्तीला बसून कसं वाटतं? आज सगळी एकत्र शाही दरबार. हां, मला दुपारी बोललो होतो की मी आमच्या कॅप्टनबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगेल. सो आज सकाळी कॅप्टनची तब्येत खूप खराब झाली होती. उठलेला 6 वाजता, पण आम्ही बोललो झोप जरा, नंतर जाऊया. भले आम्ही चेन्नईचे सपोर्टर नाही आहो, आवर लक्षण ठेवू, पण तू धोनीसारखा आहे भाई. तब्येत खराब होती तरी पण खारदुंगला जाण्यासाठी त्याने सगळ्यांना प्रोत्साहन दिलं, सगळ्यांना घेऊन गेला. आज लीड पण कॅप्टनच करत होता. सो चला जेवूया. अगोदर जेवणात काय काय बघूया. सो जेवण आलेलं आहे. उसळ आहे, आलू जिरा, चपाती, डाळ आणि पुलाव भात. विक्रांदा, पुलाव नावाचा गुलाबी होत्या. एकदम असा एवढा भारी जेवण, एकदम भुकला कोंडावरा पास. सूरज, आणि आमच्याकडे असल्यावर जेवण कसं आहे? जेवायला कसं आहे? एकदम भुकला कोंडा, म्हणजे एकदम सेम टू सेम. 250 रुपयांनी कसं वाटतं तुम्हाला एक प्लेट? 250 रुपये. सो हा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे आमचा.
जेवणाबद्दल हॉटेलबद्दल